राम राम मंडळी. मग कसं आहे ना की आपल्या मोटिवेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आपलं मोटिवेशन पण आहे, कॉमेडी बी पण आहे, थोडं थोडं आहे. गालावरची खळी जशी गालावरची खळी. मित्रांनो, एका गाण्याचे किती पैसे भेटतात? काय मिळेल का? एका गाण्यानं माणूस श्रीमंत बी होऊ शकतो आणि त्या करिअरमध्ये आपलं हे पण बनू शकतो. मित्रांनो, उदाहरण सांगतो मला ॲक्टरचं, की एक मुलगा असतो, समजा सुनील शेट्टीचे पप्पा हॉटेलवर काम करत होते. त्यानंतर सुनील शेट्टीने मेहनत केली, ते ॲक्टर झाले. मग ते पिक्चर समजा याच्यात त्याला रोल भेटला. मग त्यानं काय केलं की बा जितके बी हॉटेलमध्ये ते काम करत होते त्या पण त्या हॉटेलचे सुनील शेट्टीनं विकत घेतले. अशी काहीतरी जिद्द तुमच्या मनात असली पाहिजे. आपल्या आईबापासाठी काहीतरी करून दाखवायचे. चला मित्रांनो, आपण मुद्द्यावर येऊया की आपली आजची जी पिढी आहे त्या पिढीनं आपलं काय करायला पाहिजे, म्हणजे आपलं आयुष्य कसं जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही. म्हणजे बा की 26-30च्या आसपास जर गेलं ना माणसाला, तर पश्चाताप नाही यायला पाहिजेत की बा जिंदगीमध्ये आपण काही केलं नाही, अचिव्हमेंट काही केली नाही का काय. मित्रांनो, कसं असतं ना की आता प्रत्येक गोष्टीला कारण असते. आता आमच्याकडं थंडी पडेल आहे मरणाची, पण मला व्हिडिओ बनवायचा नाद आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवून राहिलो. मला मोबाईल हातात काढून व्हिडिओ बनवून राहिला बनवून, पण मी बनवून राहिलो. मित्रांनो, एखाद्या गोष्टीची जर आपल्याला काय आवड लागणं म्हणजे कसं असतंय की समजा आता तुम्हाला काही काम करताना जर ते पसंत आलं तर तुम्ही त्या कामामध्ये इतके माहिर होचान की तुमच्यापेक्षा ते काम कोणी फास्ट करू शकत नाही आणि कामयाबी बी होऊ शकत नाही. मित्रांनो, सांगायचं उदाहरण हेच आहे की तुम्हाला जे पटतंय ना, म्हणजे तुम्हाला जे येतंय ते करा. रिकाम्यारानी जे येत नाही त्याच्या मागं पळू नका. मी माझ्या आत्तापर्यंतच्या जिंदगीमध्ये, म्हणजे आत्तापर्यंत जिंदगी आपली झाली ना मित्रांनो, तर मला असे काही पोरं पाहायला भेटलेत की त्यांनी MPSCसाठी समजा पोलीस भरतीसाठी आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकलेलं आहे. 27, 28, 28 वर्षाचे झाले तरी बी मित्रांनो कामयाबी नाही भेटली काही की बोरायला. त्याच्यामुळं त्यांनी काय करायला पाहिजे, दुसरी अपॉर्च्युनिटी बी त्यानं घेतली नाही. त्याच्या मागं पर्याय तर म्हणजे उरलाच नाही मित्रांनो आता काही, की मग आपण काय करावं की आपल्या हातातून ते बी नाही सुटलं पाहिजे आणि हे बी नाही सुटलं पाहिजे, की बा एक सुटलं तर एक राहिलं पाहिजे. उदाहरण सांगतो मित्रांनो, ते आपली जी आपण लग्न झाल्यावर आपली जी वाईफ येते, आपली वाईफ आणि आपली आई, ह्या दोघांतून आपल्याला एक चूज करावं लागतंय. उघडं करून आणायला पाहिजे मित्रांनो. जसे लोकायला जसे असे म्हणते ना की दोघातून एकाला चूज करायला पाहिजे. अरे ती पोरगी तिच्या घरी होती, बरोबर आहे की नाही? ती पोरगी तिच्या घरी पोरगी होती, मग आपल्याकडे आली काय पोरगं थोडी जा मित्रांनो, पोरगीचे. पण ती मग फरक काय, फक्त आपल्या पोराची बायको आहे म्हणून तिला आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. अहो, तुपल्या पोराला जर बायको भेटली नसती तर तुमचा आयुष्याचा गाडा चालला कसा असता? आपण कुणीकडे चाललो? आपला भारत देश कुणीकडे चालला? पहिला काळ बरा होता असे काहीतरी लोक म्हणतात, किंवा इंग्रजांना राज्य केलं त्याच्या आधीचा जो काळ होता, शिवाजी महाराजाच्या काळातला, तो काळ जरा बरा होता. तर चला मित्रांनो, असू आपल्याला काय करायचं आहे. सगळ्या म्हणी खोट्या आहेत त्या. सासू सोनाला आणि पोरगं त्यात पिसतंय. कोणाला संघ धरू, माया संघ धरू का आपल्या बायकुल धरू? बायकुल संघ, आता मला सांगा तुम्ही, आई संघ जर चांगलं वागलं तो लोक काय म्हणतात, माईचं ऐकतो बा, बायकुल बोलतो असं तसं. आणि तेच गोष्ट जर बायको संग केली, बायकोचं जर ऐकलं तर बायकोच्या गुलामगीर, बैल, बायकोचा बैल, असं काहीतरी बोलणे असं असतात. ते प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे बोलणे चालू राहतात.
पण मला हेच म्हणायचं आहे की असे काय बोलायला जातात, त्या बिचाऱ्यानं करावं काय, कोणाकडे जावं, कसंच करावं. पण जाऊ द्या, ते तुम्हाला समजलं असेल थोडंफार, ते आपण त्याच्यावर मुद्द्यावर नंतर चर्चा करू. आपला मेन मुद्दा आहे की आजची जी पिढी आहे 17-18 वर्षापासून 20-22 वर्षाच्या आसपासची, 25 चोकलक समजा, 25च्या वर्षाच्या आसपासचे लोक काय करायला पाहिजे, काय नाही, आम्ही काय शिकावं, काय नाही. मित्रांनो, प्रत्येकाला कोणताही बिझनेस येणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. असंच नाही की बा ह्यो बिझनेस लहान आणि तो बिझनेस लहान. तुमच्या गावामध्ये काही बी चालू असलं ना मित्रांनो, तर करत जा. तुम्ही आता समजा पोलीस भरतीची तयारी करू राहिले, घरून पैसे कधीच घेऊ नका. तुम्हाला त्या घरून पैसे घेतले ना, त्याची कधीच किंमत राहणार नाही. तिकडंच समजा तुम्ही किती टाईम अभ्यास करा, तुम्ही 24 घंटे अभ्यास करणारे जर असता तर आत्ता लोक तुम्ही समजला असेल, तुम्हाला लागले असता. मित्रांनो, आपल्यात काय खराबी हे आपल्याला शोधणं लागणारच आहे. कारण की परिस्थिती आपल्या आईबाबाची बदलणार आहे, आपली बी बदलणार आहे. आपण खूप आपल्या आईबापाला त्रासमध्ये बघितलेले आहे. मी तर माया बापाला 30 रुपये रोजानं जात होतो ना, तेव्हापासून बघत असतो. मित्रांनो, मला बी माझ्या आईबापाची जिंदगी बदलायची, तुम्ही सपोर्ट केला तर आपली बी जिंदगी बदलन. मी हातपाय धुवून मागं लागलेलो आहे आता यश प्राप्ती करायच्या. चला मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला जर असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर सांगा, करा. लाईफमध्ये मित्रांनो कधीच हार मानून नाही घ्यायची. जिथं हार मानून घेतली ना मित्रांनो, तिथं तुमचं आयुष्य जगणं तुम्हाला कठीण होऊन जाईल. एक किस्सा सांगतो मित्रांनो तुम्हाला. एक कबड्डी खेळणारा नाही कुस्ती खेळणारा एक माणूस असतो, त्याची ढेरी खूप निघेल असते, त्याला खूप चिडवतात, पण त्याला इच्छा इतकी होती की आता आपल्याला जायचंच. मग 4-5 राऊंड त्याला त्याचा जो गुरु असतो, गुरु शिष्याला शिकवतो की बा असं कर तसं कर तसं कर. मग तो जो गुरु असतो तो त्याला शिकवतो, पण त्याला त्याचं पोट लय मोठं निघेले, तर त्याला जमत नाही द्यावे त्या गोष्टी थोड्याफार. त्याच्यानंतर मग एक दिवस त्याला कुस्ती खेळण्याला पाठवते. एकदा नाही मित्रांनो, लय वेळेस पाठवतात. मग तो हारतो, लगे एकाच्या जात हारून जातो. म्हणजे त्याला ते जमत नसते. त्याच्यामुळं मग तो त्याच्या मनात नकारात्मक विचार पैदा होतात. नंतर मग त्याचा कोच त्याला काढून टाकतो की बा तुपल्या बच्ची बात नाही आहे, तू दुसरं काहीतरी काम कर, तिकडं जाऊन असं तसं. पण मित्रांनो, त्यानं काय करायला पाहिजे, त्यानं हार नाही मानली. घरी प्रॅक्टिस करत होता तो. घरी सकाळी उठायचा, व्यायाम सगळं प्रॅक्टिस करायचा, आणि एक दिवस त्याला सिद्ध करून दाखवलं. मित्रांनो, गुरुच्या हाताखाली शिकवूनच माणूस मोठा होत नसतो. आपल्या स्वतःला पण मोठं होता येतंय, पण ते गुरुच्या हाताखाली शिकून आल्यावर. बरं, काऊन की कृष्णाच्या जवळ कमी विद्या नव्हती, तरी बी तो गेला शिकायला. रामाजवळ काही कमी नव्हतं, ऐश्वर्य खूप लय मोठं ऐश्वर्य होतं, पण राम तरी बी गुरुकुलमध्ये जाऊन शिकले हे सगळे. त्याच्यामुळं गुरु विना विद्या नाही, शिक्षा नाही. गुरुचा सन्मान हे करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मोटिवेशन चॅनलला.